नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, बरेच दिवस झाले तुम्ही सतत मला किचनमध्ये काम करत असताना बघतात। बरेचदा कमेंटसुद्धा आले की ताई फक्त तूच काम करतेस। तर आज ना आमच्या सासूबाई तुम्हाला एक छानसं असं कोल्हापुरी चिकनची रेसिपी शेअर करणार आहे आणि आज पूर्ण दिवस माझ्या किचनमध्ये त्याच असणार आहे। तर चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। बाबाश्री आणि मी मार्केटमध्ये जाऊन मस्तपैकी असं फ्रेश 1 किलो चिकन घेऊन आलो आणि साईज थोडी मोठी होती चॉप केलेली। तर आई म्हटलं की पहिला आपण त्याला चॉप करून घेऊया। तर छान असं चिकन धुवून घेतल्यानंतर आता आपण पहिला रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत। तर मोठ्या आकाराचा कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये तेल तापत ठेवलं। आता कांदा टाकलेला आहे। तर कांदा छान असा फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट। लाल तिखट म्हणजे तेच आपलं कोल्हापुरी झणझणीत मसाला। तर ते टाकल्यानंतर आता जर कोल्हापुरी नसेल तर तुम्ही प्रवीणचा मसाला किंवा कुठलाही लाल तिखट घालू शकता। आता वॉश केलेलं आपलं छान चिकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं आहे। असं तेल सुटेपर्यंत चिकनला पूर्णपणे परतून घ्यायचं आहे। तर आता त्याला झाकून ठेवलेलं आहे जोपर्यंत त्याला छान असं तेल सुटत नाही। तुम्ही पाहू शकता आता एक 5 मिनिटानंतर मस्तपैकी चिकन पूर्णपणे ड्राय झालेलं आहे। पुन्हा एक वेळा हलवून घ्यायचं आणि उकळतेलं गरम पाणी त्यात टाकायचं। आता उकळतेलं पाणी टाकल्यामुळे तुम्हाला माहिती आहे चव आणि कट एक नंबर येते रश्श्याला। आणि कुठल्याही भाजीला तुम्ही गरम पाणी उकळतेलं टाकलं तर छान अशी चव येते आणि रंग देखील अप्रतिम येतो। चिकनचा रस्सा आपल्याला जेवढा हवा असतो ना तेवढंच पाणी टाकायचं, कारण की नंतर आपण कुठल्याही प्रकारचं पाणी त्यात टाकणार नाही आहे, कारण की त्याची चव बिघडते। म्हणूनच जेवढा रस्सा हवा होता तेवढं गरम पाणी आम्ही टाकलं। आता आपण सुक्कं चिकन करण्यासाठी जे काही आपल्याला वाटण लागणार आहे ते आपण आता तयार करून घेऊया। तर इथे आपण ओलं नारळ घेतलेला आहे, त्याला थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं। त्यानंतर बघा इथे मोठ्या आकाराचा टमाटर, कोथिंबीर, तीळ घेतलेली आहे भाजून, अद्रक, लसूण आणि थोडासा पुदिना ऑप्शन आहे। हे सगळ्या गोष्टी आता आपण वाटून घेऊया। अगदीच 1 ते 2 चम्मच पाणी टाकून मी मसाला वाटून घेतला आहे आणि आता आपण सुक्कं चिकन करून घेऊया। कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं, जिरा मोहरी घालायचं नाही कारण आपण जिरा मोहरी शाकाहारी जेवणाला वापरत असतो। आता आपण मोठ्या आकाराचा कांदा टाकलेला आहे, छान कांदा गुलाबी परतून घ्यायचा। त्यामध्ये हळद टाकायचं, मीठ टाकायचं, कोल्हापुरी लाल तिखट घालायचं। मीठ टाकताना थोडी काळजी घ्यायची कारण की आपण ऑलरेडी चिकन शिजताना मीठ टाकलेलं आहे। आता जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आणि छान असं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। ठीक आहे, एकदम तेल सुटेपर्यंत। त्यानंतर धने पावडर किंवा गरम मसाला तुम्ही टाकू शकता आणि खरं तर टाकाच, कारण की चव एकदम झणझणीत येते गरम मसाला टाकल्यामुळे। आता आपलं जर चिकन शिजलेलं आहे रश्श्यामधलं ते चिकन कढईमध्ये टाकून आता आपण सुक्कं चिकन करून घेणार आहोत। तर आता आपल्याला गरजेपुरतं पाणी आपल्याला तर टाकावंच लागणार आहे, कारण की आपल्याला हे थोडं लसलसीत करायचं असतं। तर आता आपण जे रस्सा तयार केला होता की नाही बाजूला, त्या रश्श्यामधलं थोडं थोडं पाणी आपण यामध्ये टाकायचं आणि हलवत राहायचं। तर तुम्ही पाहू आता जेवढं आपल्याला पातळ हवं आहे चिकन तेवढंच त्याच्यामध्ये आपण आता रस्सा टाकून घेणार आहोत। तर आपल्याला सुक्कं चिकन करायचं आहे म्हणून जास्त काही आपल्याला हे करायला लागणार नाही, त्याच्यामध्ये टाकायला लागणार आहे 1 ते 2 पळी मी फक्त रस्सा टाकलेला आहे। आता हे चिकन छानपैकी शिजू द्यायचं। ऑलरेडी शिजलेलं आहे, फक्त थोडंसं मसाला त्याला छान असा लागला की आपलं सुक्कं चिकन तयार आहे। आता अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं सुक्कं चिकन तयार होणार आहे। तर आता आपल्याला कोल्हापुरी तांबडा रस्साचा जो फायनल स्टेप आहे ती पूर्ण करायची आहे। जे आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडंसं रस्सा घालायचा आणि सगळं एकजीव करून आपल्याला ते मसाला घालायचा आहे रश्श्यामध्ये, कारण की आपण त्यामध्ये वरून वेगळं पाणी टाकत नाही, कारण की आपल्याला ती चव बिघडू द्यायची नाही आहे। म्हणूनच आपण रस्सा घालून व्यवस्थित मसाला असा हलवून घ्यायचा, पातळ करायचा आणि तो मसाला आपल्याला टाकायचा आहे रश्श्यामध्ये। तर एक नंबर चव येते, एकदम सिंपल सोबर पद्धत आहे बघा। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि चिकन केलं तर तुम्ही कधीच हॉटेलमधलं तांबडा रस्सा आणि चिकन खाणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय माझं इथे एकदम छान असं चिकन तयार आहे, कोल्हापुरी झणझणी सुक्कं चिकन। आणि या ठिकाणी रस्सा देखील तयार आहे। मसाला टाकल्यानंतर आपल्याला रश्श्याला 1 उकळी काढायची असते। 1 उकळी काढा किंवा 2 उकळी काढा, पण छान अशी उकळी काढायची। दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप जर सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकताय
अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्कं चिकन. तर अशा पद्धतीने माझं सुक्कं चिकन आणि तांबडा रस्सा तयार आहे. आता ताई आमच्या म्हणजे नंदुबाई आमच्या भाकरी करून घेणार आहे आणि भाकरी झाल्यानंतर मला टिफिन घेऊन जायचं आहे सचिनच्या हॉटेलला, कारण त्याला द्यायचं आहे टिफिन. तो काही येणार नाही आहे घरी, त्यामुळं त्याला टिफिन द्यायचं म्हटलं. तर इथे पहिला त्याच्यासाठी भाकरी करून घेत आहे. त्याच्या भाकरी म्हणजे त्याचा टिफिन देऊन येईपर्यंत सगळ्यांच्या भाकरी होऊन जातील आणि मग आम्ही बसणार आहे जेवायला. तर तुम्ही पाहू शकता इथे भाकरी काय जबरदस्त टम्म फुगत आहे आणि मस्त ज्वारीची भाकरी आणि कोल्हापुरी चिकन खाण्यामध्ये जी काय मज्जा असते ना, ती तंदुरी रोटी आणि चिकनमध्ये कधीच नसते. मला तर खरंच लय आवडते भाकरी वगैरे खायला, पण मला एवढी काही खास भाकरी जमत नाही. तरी पण तांदळाची येतेच ओके पण एवढी काय खास पण येत नाही. तर आई आता ह्या ठिकाणी सचिनचा टिफिन भरून देत आहे आणि सचिनबरोबर शेफसुद्धा खाणार आहे हॉटेलमध्ये. बघूया त्यांचा रिव्ह्यू काय येतो ते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेलच, त्यांचा रिव्ह्यू काय आला तो. तर छान असा टिफिन पॅक करून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये छान अशा भाकरी घेतल्या आहेत 4 आणि आता मी हॉटेलला देऊन येते. तोपर्यंत आई बाकीच्या जेवणाची तयारी करतील. तर टिफिन देऊन आले, अगदी 5 मिनिटातच जाऊन आले, कारण हॉटेल घरासमोरच आहे. तर आता सगळ्यांचं ताट वाढून झालेलं आहे आणि आता आम्ही बसणार आहे जेवायला. मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तसे चिकन करण्याच्या पद्धती अनेक आहे. जमलं तर मी नक्कीच शेअर करेल, कारण आता गुजरातमध्ये असल्यामुळे काय होते, आजूबाजूला नो ऑनियन नो गार्लिकवाले लोक आहेत, त्यामुळे ना आपल्याला इथे नॉनव्हेज करता येत नाही. तर मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने नॉनव्हेज बनवता येते. आय होप मी लवकरच तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर करेल. हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल आणि बरेचसे प्रकार आणि आहेत त्यात. तर असो, चला मंडळी, मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात. आणि मंडळी, खाली मी माझा इन्स्टा ID आणि गुगलचा जीमेल ID दिलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या मनातलं काही शेअर करायचं असेल, त्यावरती व्हिडिओ करायचे असतील ना, तर तुम्ही नक्की शेअर करा, कारण की मला ऑलरेडी 2 ते 3 मेल आणि इन्स्टावरती मेसेजेस आलेले आहेत. त्या टॉपिकवरती मला व्हिडिओ करायचे आहेत की कसं संसार करत असताना आपले शेजारपाजारचे किंवा आपल्या घरातले आपल्याला छळतात, त्या विषयांवरती आपण व्हिडिओ करणार आहोत. तर तुमच्या मनातल्या काही गोष्टी असतील तर नक्की शेअर करा. बरेचदा आपल्याला करायचं काय आहे हे माहिती असतं, पण कोणीतरी एकदम व्यवस्थित पद्धतीने ते समजून सांगितलं ना की ती गोष्ट करताना आपल्याला थोडं सुरळीत जातं. त्याचमुळे मी कुणाचंही नाव घेणार नाही. तुम्ही नक्कीच मला मेल करू शकता आणि मी त्यावर व्हिडिओ करेन.